दीपावली के शुभ अवसर पर नवी मुंबई के खारघर शहर में आयोजित दीपोत्सव कार्यक्रम में मंत्री नीतीश राणे ने अपनी उपस्थिति दर्शाई। इस मौके पर उन्होंने मीडिया से बातचीत कर दीपोत्सव कार्यक्रम की सराहना की। आगे उन्होंने महायुति की चुनाव प्रक्रिया पर भी अपनी सकारात्मक राय रखते हुए कहा कि महायुति स्वतंत्र लड़े या स्वबल पर जीतेगी तो महायुति ही। सांसद संजय राउत के विवादित बयान पर भी उन्होंने तीखा पलटवार किया। दिवा फॉर युनिटी महाराष्ट्रातला सर्वात मोठा दीपोत्सव, याचं नेतृत्व आमचे आदित्य कांबळेजी आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी एकत्र मिळून एकात्मता आणि हिंदू समाजाच्या शक्तीचं प्रतीक म्हणून इथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने दरवर्षी साजरा करतात। गेल्याही वर्षी आलेलो, याही वर्षी आज आलेलो आहे। काल हा कार्यक्रम होणार होता, पण पावसाने परतीचा पाऊस सुरू झाला असल्यामुळे काल कार्यक्रम होऊ शकला नाही। पण आज त्याच उत्साहाने, त्याच जिद्दीने जवळपास 2 लाख दिवे आज एक वेगळा सर्वात मोठा दीपोत्सव दाखवण्याचा कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम आज आदित्यजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेला आहे। आज इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून माझ्या या सगळ्या हिंदू समाजाबरोबर या दीपोत्सवामध्ये उत्साहाने सहभाग घेण्यासाठी मी आवर्जून इथे आलेलो आहे। विरोधकांना फायदा होईल तिथे लढायचं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे महायुतीत लढण्याचा निर्णय आता तो शेवटी वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे। खरं म्हटलं तर प्रत्येकाने आपल्या आपली ताकदीच्या अनुसार जिल्हानिहाय आमच्या फडणवीस साहेबांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आमच्याकडे आढावा घेतलेला आहे। सगळं स्वातंत्र्य जिल्हा पातळीवर युती करण्याचं नाही करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणून मला विश्वास आहे, कोणी आम्ही स्वबळावर लढलो काही मैत्रीपूर्वक लढलो, शेवटी जिंकणार महायुतीच आहे। कारण का निकालानंतर सगळ्यांना एकत्रच यायचं आहे। आज अगर मैत्रीपूर्ण कुठे लढलो आणि निकाल आल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये एकत्र असल्यामुळे उद्याही एकत्रच असणार। आणि म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर जो निर्णय दिला गेलेला आहे त्या अनुसार आम्ही सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत।